अवयवदान एक असं दान जे तुमच्या पश्चात सुद्धा अनेक लोकांचं आयुष्य बदलून टाकू शकतं. एक डोनर साधारणपणे 9 जणांचं आयुष्य बनवू शकतो. एका 21 वर्षाच्या रस्ते अपघातातला मुलगा त्यांनी 6 जणांचं आयुष्य सेव्ह केला ना. क्रॉसक्लॅम टाइम दिला की त्याच्यानंतर पुढच्या 20 मिनिटांमध्ये हार्ट बाहेर येणार. पण लिफ्टचे दरवाजे, गाड्यांचे दरवाजे, ॲम्ब्युलन्सचे दरवाजे सगळे ओपन करून ठेवलेले असतात. असाही एक गैरसमज आहे की मी अवयवदान केलं की त्याचे मला भरपूर पैसे मिळतील. आमच्या एक स्टाफ नर्स होत्या, त्यांचा ब्रेन डेड म्हणून मृत्यू घोषित केला. ते ज्या रिलिजनशी बिलॉंग करत होते तर ते म्हणाले की आम्ही ब्लड सुद्धा डोनेट करत नाही, त्यामुळे ऑर्गन डोनेशन तर फारच पुढची गोष्ट आहे, पण तरी मी कन्सेंट देतो. मग त्यांच्या धर्मगुरूंना कळलं. मेंदू मृत अवस्था म्हणजे ब्रेन डेड ही काय असते आणि हे कोण ठरवतं? डॉक्टर मुलगा होता ज्याचा ब्रेन डेडनी मृत्यू झाला. त्याच्या आईने खूप कौतुकाने लाडू करून आणले होते आणि ते आमच्या हातात दिले की त्या रिसिपियंट पर्यंत हे लाडू पोचवा. चुकीच्या पद्धतीने अवयवांची तस्करी केली जाते, ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आईने आपल्या मुलीला गर्भाशय दान केलं आणि त्या गर्भाशयातनं त्या मुलीने अजून एका मुलीला जन्म दिला. तेव्हा एक बाई ऑफिसच्या दारात बसल्या. त्यांनी म्हटलं, काय पाहिजे मॅडम तुम्हाला? त्या आत आल्या आणि अशा माझ्याकडे बघत बसल्या. मी म्हटलं, काय पाहिजे तुम्हाला? माझ्या मुलाला भेटायचंय. कुठे मुलगा तुमचा? काय नाव? त्यामुळे ते नाही माहिती मला. काल पुण्यावरनं हार्ट आलंय, ते ज्या मुलाला दिलंय तोच माझा मुलगा. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एखादा भयंकर रोग होतो आणि त्यामुळे अवयव निकामी होतो, तेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांटची गरज भासते आणि तेव्हा ऑर्गन डोनेशनचं महत्त्व समोर येतं. पण अजूनही अनेक लोकांना ऑर्गन डोनेशन म्हणजे काय हे माहीत नाहीये किंवा ते कसं केलं जातं हेही माहीत नाहीये. ह्याच विषयावर आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत आरती गोखले मॅम. ह्या ZTCC म्हणजेच झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या चीफ कोऑर्डिनेटर आहेत आणि गेल्या 30 वर्षापासून ऑर्गन डोनेशन ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. पुण्यामध्ये घडणाऱ्या ट्रान्सप्लांट्समध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आरती मॅम, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार मॅम, मला सांगा, ऑर्गन डोनेशन म्हणजे नक्की काय? ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदान. आणखीन अवयवदानाचे काही प्रकार आहेत. जसं की अवयवदान हे आपल्याला जिवंतपणी पण करता येतं आणि मृत्यू पश्चात पण करता येतं. तर जिवंतपणी ऑर्गन डोनेशन करता येतं. त्याच्यामध्ये आपल्याला, तुम्हाला माहित असेल, आपल्याला प्रत्येकाला 2 किडनी आहेत. त्यापैकी 1 किडनी आपण जिवंतपणी दान करू शकतो. लिव्हरचा काही भाग दान करू शकतो आणि महिलांना युट्रस म्हणजे गर्भाशय पण दान करता येऊ शकतं. बरं. हे जिवंतपणी आपण दान करू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मृत्यू पश्चात म्हणजे मेंदू मृत अवस्थेमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा सर्व अवयव म्हणजे 2 किडनी, लिव्हर, हार्ट, लंग, पॅनक्रियाज, स्मॉल बॉवेल इंटेस्टाईन, आणखीन त्याच्यानंतर त्वचा आणि डोळे आणि बोन्स, एवढं सगळं मेंदू मृत अवस्थेमध्ये असताना आपल्याला दान करता येऊ शकतं. हे मृत्यूनंतर. असे 2 प्रकार आहेत अवयवदानाचे. एक डोनर किती लोकांचं आयुष्य वाचवू शकतो? एक डोनर साधारणपणे आज स्थितीमध्ये भारतामध्ये 9 जणांचं आयुष्य बनवू शकतो. कालचंच आमच्याकडे झालेलं डोनेशन आहे. त्या एका 21 वर्षाच्या रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, रस्ते अपघातातला मुलगा, त्यांनी 5 जणांचं आयुष्य 5 का 6 जणांचं आयुष्य सेव्ह केला ना. म्हणजे त्याची लिव्हर, 2 किडनी, हार्ट आणि लंग, एवढे सगळे ऑर्गन्स आणि डोळे, कॉर्निया, एवढं सगळं. हे कॉर्नियाने जीव वाचत नाही, पण एक आयुष्य तर बदलतं. निश्चितच. अशी माहिती आहे की ग्रामीण भागातून जास्त डोनेशन्स केली जातात. हो. शहरातनं तेवढी डोनेशन्स का नाही होत? शहरातनं का होत नाहीत हा खरं म्हणजे मलाही पडलेला प्रश्न आहे. पण होत नाहीत हे मात्र खरी गोष्ट आहे. आणि ग्रामीण भागातनं जे पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक जे पुण्यात म्हणजे शहरी भागामध्ये येतात, ट्रीटमेंट करतात,
समहाऊ त्यांच्यामध्ये ऑर्गन डोनेशनबद्दल खूप जास्त जागरूकता आहे. आणि शहरामध्ये म्हणजे असं मी कित्येक असे अ, प्रसंग सांगू शकते, की तुम्ही काय म्हणताय ते सगळं मान्य आहे आम्हाला, पण ते आम्हाला नाही करायचं. का नाही करायचंय? नाही काही कारण काही नाही. बिनधास्त सांगतात. काही कारण नाही, पण आम्हाला नाही नाही करायचंय. करायचंय. काय गरज काय आहे? काही गरज नाहीये. काहीतरी मिसकम्युनिकेशन, काहीतरी चुकीचं वाचलेलं असतं, ग्रजेस डोक्यात असतात. तर ते एक धरून मला वाटतं हा विचार केला जातो आणि ते चुकीचं आहे. म्हणजे यू शुड ट्रस्ट द सिस्टम. हं. तर सिस्टमवरती विश्वास ठेवून अ, मग पुढे जायला पाहिजे. पण ग्रामीण जनतेच्या बाबतीमध्ये असं नाही होत. तुम्ही सांगताय ना, आमचा विश्वास आहे तुमच्यावर आणि खरोखरीच आहे. जी काय सिस्टम आहे, मी म्हटलं तसं, की सगळं क्रिस्टल क्लिअर, सगळं व्यवस्थित आपलं ऑनलाईन आणि क्लाउड बेस्ड सिस्टमवरती आहे. सगळ्या अख्ख्या भारतात आहे म्हणजे मी झेड-टी-सी-सीबद्दल सांगत नाहीये. हं, अख्ख्या हं. महाराष्ट्रात नोटोपर्यंत म्हणजे दिल्लीपर्यंत हे सगळे रिपोर्ट्स जात असतात दर महिन्याला. कोणी कोणाचं काय ट्रान्सप्लांट झालं, हं. डोनर कुठला होता, त्याचे गाईडलाईन्स फॉलो केल्यात का नाही, फॉलो नाही केल्या तर ते सिस्टम काय तुम्हाला पुढे जाऊनच देत नाही आमची. हं. तर इतकं सगळं क्रिस्टल क्लिअर आहे. त्यामुळे खरं म्हणजे असं गैरसमज असायचे कारण नाहीत. पण एका हॉस्पिटलमध्ये एक अशीच 12-15 वर्षाची मुलगी ॲडमिट झाली. तिला टेम्पोनी का ट्रकनी कोणीतरी उडवलं आणि तिचे वडील हं. हे भंगार विक्रेते होते, स्क्रॅप सेलर. बरं. ते पुण्याच्या जवळच्याच कुठल्यातरी ग्रामीण भागातनं आलेले होते. तर ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये असा एक समज असतो, की नाहीतरी त्याची जळून राख होणार आहे. हं. तर ते ऑर्गन डोनेट केले, तर निदान 4 लोकांना त्यांचं आयुष्य चांगलं फुलवता येईल. चांगल्या पद्धतीने ते आयुष्य जगू शकतात. हा त्यांचा एक समज आहे. आणि व्हाईलॅज शहरी लोकांमध्ये मला असं वाटतं, की थोडी भीती पण आहे, की प्लेज फॉर्म भरायला आम्ही सगळीकडे सध्या ड्राईव्ह चालवतो. हं. तर कित्येक लोकांच्या मनात असंही असतं, की अरे प्लेज फॉर्म भरले म्हणजे लगेचच ऑर्गन आपले काढून घेणार का जिवंतपणी? तर असं नसतं. तर ते प्लेज फॉर्म म्हणजे काय, की मृत्यू पश्चात तुमचं ऑर्गन डोनेशन करायचं आहे, ही तुम्ही आत्ता प्रतिज्ञा घेताय. हं. जिवंतपणी फक्त तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. हां. तुमचे ऑर्गन आत्ता कोणीही काढून घेणार नाहीये. असं मला वाटतं शहरी याच्यामध्ये समज असावा. आणखीन त्याच्याबद्दलचं ज्ञान कमी पडतंय असं मला वाटतं किंवा भीती असेल मनामध्ये म्हणूनही देत नसतील. पण शहरीपेक्षा ग्रामीण भागातनं ऑर्गन डोनेशनची कन्सेंट देण्यामध्ये प्रमाण नक्कीच जास्त आहे. असाही एक गैरसमज आहे, की मी अवयवदान केलं, की त्याचे मला भरपूर पैसे मिळतील. नाही, नाही. असे ते पिक्चरमध्ये दाखवतात अनिल कपूर किडनी देतोय आणि त्याला भरपूर पैसे मिळतात, त्यांनी तो घर चालवतोय. असं हे फिल्म्समध्ये असतं. हं. प्रत्यक्षामध्ये असं अ, नाही होत. म्हणजे मेंदूमृत अवस्थेमधले जेव्हा डोनेशन्स होतात त्याच्यात तर नाहीच होत. कारण ते दान आहे ना, हां. तिथे भावना महत्त्वाची आहे. तिथे पैसे आणि हे नाही. कारण आज तुमच्या जाण्यानी आणि तुमच्या एका हो म्हणण्यानी बस एक हाँ. आपकी बस एक हाँ किसी की जिंदगी संवारने वाली है. हं. तर तुमच्या एका हो म्हणण्यानी ती सिच्युएशनच खूप इमोशनल असते तिथे. म्हणजे तिथे डोनर फॅमिली मेंबर्स मला पैसे मिळतील का? आणि हे असा त्यांच्या खूप छोट्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षा असतात, नाही असं नाही. पण त्या पैशाच्या नसतात. त्यांच्या काय अपेक्षा असू शकतात, की आमच्या पेशंटचं हार्ट, किडनी, लिव्हर हे कोणाला दिलंय, हं. त्यांची आम्हाला नावं कळू देत. हं. आम्ही त्यांना भेटू इच्छितो किंवा तो पेशंट कसा आहे, हं. हे आम्ही विचारू शकतो का? कारण तिथे खूप इमोशनल आणखीन वेगळं वातावरण असतं. हो, हो. तर त्यांना ते माहिती असतं, की पैसे नाही. पैशाचा हा जो भाग आहे तो सगळा जिवंतपणी जे असतात त्याच्यामध्ये अ, म्हणजे कारण ते नातेवाईक जिवंत असतात. हं. पेशंट जिवंत, डोनर जिवंत आहे, पेशंट जिवंत. इथे सगळं मृत्यू पश्चात मुळातच आपल्याकडे डेथ हं. हा इतका ग्रीफचा विषय आहे, म्हणजे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. तर तिथे पैशाचा विषय वगैरे काहीच नाहीये. ऑर्गन ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया कशी होते आणि ह्याच्यात वेळेचं किती महत्त्व आहे? जर जिवंतपणी तुम्हाला ऑर्गन डोनेशन करायचंय आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचंय, हं. तर जिवंतपणी तुम्हाला तुमचे जर जवळचे नातेवाईक देत असतील ऑर्गन,
तर त्याच्यासाठी परमिशन्स घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी हॉस्पिटल बेस्ड कमिटी असते, मग रिजनल ऑथरायझेशन कमिटी असते. त्यांच्याकडे तुम्हाला परमिशनसाठी भरपूर पेपरवर्क असतं, लीगल फ्रेमवर्क आहे. ते करणं गरजेचंच आहे आणि मग त्याच्यातनं परमिशन मिळाली, की मगच तुम्ही ते लाईव्ह ट्रान्सप्लांट करू शकता. मग त्याच्यामध्ये किडनी आणि लिव्हरचा पोर्शन जसं म्हटलं तसं, त्याच्यामध्ये जवळच्या नातेवाईकांमध्ये आपल्या ॲक्टप्रमाणे आई-वडील, बहीण, भाऊ, बायको किंवा नवरा असे मुलगा आणि मुलगी हे जवळचे नातेवाईक आणि आजी-आजोबा हे डोनेट करू शकतात. आणि मग असे ज्यांना नाही आहेत कोणी त्यांचं मग आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट हे मेंदूमृत अवस्थेमधल्या पेशंट जेव्हा डोनर असतात, बरोबर. तेव्हा तसं केलं जातं. पण ह्याच्यामध्ये वेळेचं किती महत्व आहे? किती वेळानंतर ते डोनेट केलं पाहिजे किंवा असं काही आहे का? जेव्हा ब्रेन डेड पेशंट असतो, तेव्हा त्याला घाई असते. म्हणजे कित्येकदा म्हणजे मागे एक किस्सा सांगते, की एका हॉस्पिटलमध्ये डोनर होता आणि एक लिव्हरचा पेशंट ज्याला हॉस्पिटलमधनं म्हणजे आम्ही सांगितलं, की आता तुमचा हा पेशंट आहे वेटिंग लिस्टवरती लिव्हरचा. तर त्याला कॉल द्या आणि त्याला बोलवा. कारण आता डोनेशनचा प्रोसेस सुरू झाली आहे, कन्सेंट मिळाली आहे. 24 तासाच्या आत हे सगळं व्हायला लागतं. आता आम्ही गेले 3 दिवस जवळ-जवळ 3 डोनर केलेत. तर आम्ही जवळ-जवळ 48 तासापेक्षा जास्त मी आणि माझे 2 ज्युनियर कोऑर्डिनेटर आहेत आम्ही जागी आहोत. अखंड काम करतोय. असं त्याला म्हणून चालत नाही, उद्या बघू. तर त्या लिव्हरचा जो रिसिपियंट होता, हॉस्पिटलने ॲम्ब्युलन्स ऑफर केली, की तुम्ही कुठे राहता? हॉस्पिटलपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर. तुम्ही काही आत्ता रात्री मध्यरात्र होती, 2 वाजले होते. त्या मुलीने आपल्या वडिलांना उठवलं, की चला आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय. डोनर आहे, लिव्हरची कन्सेंट म्हणजे लिव्हर आपल्याला मिळणार आहे. म्हणाले, "मी येणार नाही, सकाळी उठल्यावर बघू." सकाळ झाली तोपर्यंत दुसऱ्या पेशंटचा ट्रान्सप्लांट झाला. तो पेशंट नाचत घरी गेला. असं नाही करून चालणार, की उद्या बघू, सकाळी उठल्यावर बघू. मागे एकदा एक बाई म्हणाली, "अहो, घरात कोणीच नाहीये. माझ्या मुलीचं आता बाळंतपण जवळ आलंय. किडनी अवेलेबल झाली होती." त्यांचा नंबर आला होता. त्या म्हणल्या, "नाही, नाही, माझ्या मुलीची डिलिव्हरी आहे पुढच्या महिन्यात. मी नाही आत्ता ट्रान्सप्लांट करून घेणार." अहो, डिलिव्हरी होईल. डिलिव्हरीला इतर 4 माणसं मदतीला येतील, पण तुम्हाला ही आत्ता मिळणारी किडनी आहे ना, ती पुन्हा कधी मिळेल हे माहिती नाही. पण तुम्ही आत्ता या ट्रान्सप्लांटला. नाही आल्या त्या. परिणाम काय झाला म्हणजे डेथ झाली त्यांची काही महिन्यांनी, लगेच नाही. पण म्हणजे शी वॉज सो सिक, ऑफर्ड. पण असं पण आहे, की आलेली संधी न दवडणारी सुद्धा एक एक अशाच एका हॉस्पिटलमधल्या जवळ-जवळ मला वाटतं 70च्या पुढच्या बाई होत्या त्या, 70 प्लस आणि त्यांचे मिस्टर कोव्हिडमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. दोघं मुलं परदेशात होती. ह्या बाई एकट्याच होत्या आणि डायलिसिस रेग्युलर घ्यायच्या. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता मी म्हटलं तसं ऑर्गन क्वालिटी ही खूप महत्त्वाची असते. थोडासा डोनर पण वयाने जास्त होता. जसं आता आहे, की आपल्याकडे आपण अगदी साध्या भाषेत जर स्कूटर आपली एखादी कायनेटिक होंडा किंवा ज्युपिटर स्कूटर जी तर खूप वर्ष चालली, की त्याचं इंजिन खराब होतं ना. तसंच आहे हे, की तो डोनर पण वयाने जास्त होता. तर मग बाहेर जे आता यंग पेशंट आहेत, तर त्या हॉस्पिटल्सनी नकार दिला, की नाही आमचा पेशंट आहे. जो लिस्टवरचा तुम्ही ज्याला कॉल देताय, तो 25 वर्षाचा आहे, कोणी 35 वर्षाचा आहे, कोणी 45 तर नको आम्हाला आत्ता हा. पुढचा चान्स घेऊ आपण. म्हणजे मेडिकली क्लिनिकली. तर ह्या सगळ्या हॉस्पिटल्सनी नाही म्हटलं आणि हा डोनर काहीतरी 60 का 62 वर्षाचा होता. आणि त्यांचे नेफ्रॉलॉजिस्ट म्हणाले, की आपण विचारू पेशंटना कारण त्याची पण इन्फॉर्म कन्सेंट घेतली जाते. असं नाही, की डॉक्टर ठरवू की ह्याला देऊन टाकायची किडनी, असं नाही होत. तर त्या रिसिपियंटची ज्याला बसवणार आहे किडनी किंवा लिव्हर त्यांची पण परमिशन घेतली जाते. त्यांना हे सांगितलं जातं, की डोनरचं हे वय आहे. नाव नाही सांगितलं जात, पण हे वय आहे डोनरचं आणि या कारणाने त्याचा मेंदू मृत्यू अवस्थेमध्ये तो आहे पेशंट. तर तुम्हाला चालणार आहे का? तर त्या बाईंनी सांगितलं, "हो, मला चालेल." मग त्यांच्या मुलांना परदेशात फोन केला हॉस्पिटलमधनंच, की असं-असं आहे तर काय? तर ते म्हणे, "आम्ही येतो. आमची आई जी आत्ता 1-2 वर्ष तिचं हे केल्यावर अजून 4-5 वर्ष आयुष्य वाढेल. तुम्हाला खोटं वाटेल, त्या बाई ऑस्ट्रेलियात गेल्यात. त्यांच्या दोन्ही मुलांकडे रोज 6-7 किलोमीटर वॉक करतात आणि आत्ता त्यांचं वय 78 आहे.
आता आता तुम्ही काय म्हणाल ह्याच्यावर? त्यामुळे इट्स अ लक आणि त्यांची ओरिजिनल कंडिशन चांगली असेल असं आपण म्हणायचं. आत्ता तुम्ही म्हणालात मेंदू मृत अवस्था म्हणजे ब्रेन डेड हो, सिच्युएशन. बरोबर. ही काय असते आणि हे कोण ठरवतं? मेंदू मृत अवस्था ही जी संकल्पना आहे, ती भारतामध्ये 1994 साली ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट, तो आता अमेंडमेंट नंतर ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट असं त्याचं आता नाव आहे. हां. पण सुरुवातीचा ओरिजिनल जो आहे 1994 साली आलेला, तो ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट म्हणजे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा. हं. तर ह्या कायद्यानुसार डेथची डेफिनेशन ही क्लिनिकल डेथ ज्याला म्हणता येईल, तर ती बदलली गेली. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की हृदयाचे ठोके थांबले, हं. की श्वास थांबला आणि माणसाचा मृत्यू झाला. प्रत्येकाला आपल्याला लहान मेंदू आणि मोठा मेंदू असे मेंदूचे भाग हे आहे आहेत. पार्ट हां किंवा त्याचं क्लासिफिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या लहान मेंदूचं कार्य काय आहे, की आपण जो श्वास घेतो, तो श्वास घेणं आपल्या मी आत्ता हात वर करते. हात किंवा सगळे सेन्सेशन्स हे सगळं जे आहे रेस्पिरेटरी सिस्टीम ही सगळी आपली लहान मेंदूचं त्याच्यावरती नियंत्रण असतं हं. आणि ते नियंत्रण जेव्हा बंद पडतं, तेव्हा त्याला ब्रेन डेथ असं म्हटलं जातं. पण ते ब्रेन डेथ हे कुठे असतो? हा ब्रेन डेड झालेला पेशंट हा कंपल्सरीली हॉस्पिटलमध्ये असतो. कारण त्याला श्वास घेता येत नसतो. त्याचा श्वास बंद पडायला आलेला असतो. म्हणून मग त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन व्हेंटिलेटरवरती ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे आर्टिफिशियल रेस्पिरेशनवरती तो श्वास घेऊ शकतो. आणि त्यामुळे त्याचे बाकीचे सगळे जे अवयव आहेत, त्याला रक्तप्रवाह चालू असतो, ऑक्सिजनचा प्रवाह चालू असतो. त्यामुळे त्याचे ऑर्गन्स किंवा त्याचं शरीर हे चालू असतं. हं. पण ही अवस्था कोण डिक्लेअर करू शकतं? तर ज्या डॉक्टर्सना हे सर्टिफाय करण्याची शासनाकडून मान्यता आहे हं. आणि ज्या हॉस्पिटल्सना ही ब्रेन डेथ पेशंट सर्टिफाय करण्याची परवानगी आहे. त्याला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची परमिशन लागते. म्हणजे भारतभरच जिथे-जिथे ही अशी हॉस्पिटल्स आहेत आणि ज्यांना अशी परवानगी आहे, हं. तिथे हे ब्रेनस्टेम डेथचं सर्टिफिकेशन केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं. ते करणारी 4 डॉक्टर्सची टीम आहे. हं. असते. म्हणजे ती टीम शासन मान्यता असते त्यांना आणि त्यांच्या सर्टिफिकेशन नंतर तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, की एका विशिष्ट वेळेला समजा टेस्ट झाल्या ह्या, त्याच्या काही टेस्ट असतात, तपासण्या असतात. त्या तपासण्या दर्शवतात, की हा माणूस किंवा हा पेशंट ब्रेन डेड आहे. हं. आणि त्या समजा आज दुपारी आत्ता 12 वाजता झाल्या, तर त्याच्यानंतर आपल्या ॲक्टनुसार पुढच्या 6 तासांनंतर पुन्हा त्या सर्व तपासण्या करणं गरजेचं असतं. बरं. आणि मग ह्याच 4 डॉक्टर्सनी सर्टिफाय केलं, की हो 12 वाजता ज्या टेस्ट केल्या होत्या त्याचा आणि ह्याचा निर्णय एक आहे आणि मग ते डिक्लेअर करू शकतात, की हा पेशंट मेंदूमृत अवस्थेत किंवा ब्रेन डेड आहे. हं. हं. आणि मग त्या अनुषंगाने नातेवाईकांशी बोललं जातं. त्यामुळे पहिल्यांदा हे अगदी खूप बेसिक गोष्ट आहे, की ब्रेन डेड पेशंट हं. हा कोणाच्याही घरी नसतो, कुठेही रस्त्यावर नसतो. तर तो हॉस्पिटलमध्ये असतो आणि हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात म्हणजे आय-सी-यूमध्ये आणि ऑन व्हेंटिलेटर रेस्पिरेटरी सिस्टमवरती म्हणजे आर्टिफिशियल रेस्पिरेटरी सिस्टमवर व्हेंटिलेटरवरती असतो. हं. असं त्याचं सर्टिफिकेशन होतं. साधारण जर एक दिवस आपण पकडला, एका दिवसाचा अंदाज घेतला, तर किती ब्रेन डेड लोकांचे अवयव दान केले जाऊ शकतात किंवा केले जातात भारतामध्ये असा काही आकडा आहे का तुम्हाला माहिती? असं नाही सांगता येणार. पण ऑन एन एव्हरेज आमच्याकडे आता पुणे झेड-टी-सी-सीच्या ह्याच्यात जर म्हटलं किंवा महाराष्ट्रामध्ये म्हटलं, तर साधारण महिन्याला एक 20 ते 25 असे डोनर्स किंवा पेशंट ज्यांना ब्रेनस्टेम डेथ असं सर्टिफाय केलेलं आहे, असे आरामात आयडेंटिफाय होतात. पण त्याच्यातून परत ऑर्गन डोनेशनपर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या तरीसुद्धा अत्यल्प आहे. हं. कमी प्रमाणात आहे. त्याच्यासाठी झेड-टी-सी-सी ही ऑर्गनायझेशन आहे. हं. झेड-टी-सी-सी म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्थापन केलेली एन-जी-ओ आहे. हं.
जेव्हा हा ॲक्ट अस्तित्वात आला, त्याच्यानंतर जसं आता तुम्ही म्हटलात, की आता फॉर एक्झाम्पल एखाद्या विशिष्ट हॉस्पिटलमध्ये एक डोनर आहे, ज्यांच्या नातेवाईकांनी कन्सेंट दिली आहे, सगळ्या ऑर्गन्स करता. मग ते ऑर्गन्स कोणाला द्यायचे? त्यांनी त्यांच्याचकडे ठेवायचे, की बाहेर द्यायचे? का काय करायचं त्याचं? का पुण्यात न देता चेन्नईला द्यायचे, दिल्लीतल्या पेशंटला द्यायचे? हे कोण ठरवणार? तर हे ठरवण्याकरताच या झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सध्या 4 झेड-टी-सी-सी काम करतात. त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद अशा 4 झेड-टी-सी-सी आपल्याकडे कार्यरत आहेत. तर चं कामच हे आहे, की वेटिंग लिस्ट मेंटेन करणं. म्हणजे ज्या पेशंटना असे ऑर्गन ट्रान्सप्लांट करून घेण्याची गरज आहे, ते पेशंट रजिस्टर्ड ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये आपलं नाव नोंदवतात. फॉर एक्झाम्पल किडनीची तर लिस्ट आता आमच्याकडे पुणे झेड-टी-सी-सीचीच लिस्ट जवळ-जवळ 1900 पेशंट्सची आहे. बापरे! हां, की ज्यांना किडनीची गरज आहे. लिव्हरची साधारण 800च्या घरात आहे. हार्ट, लंग्स आणि हार्ट लंग असे मल्टीव्हिसरल ट्रान्सप्लांटची त्या मानाने कमी आहे. तर समजा आता एखादा ब्लड ग्रुप असेल ए पॉझिटिव्ह फॉर एक्झाम्पल आणि ए पॉझिटिव्हचं आमच्याकडे हार्टला कोणीच रिसिपियंट नाहीये. जे काही 5-6 सेंटर्स आहेत, तिथनं कोणीच पेशंट विलिंग नाहीये किंवा फिट नाहीये किंवा कित्येकदा पेशंट बाहेर गावी गेलेले आहेत किंवा त्यांच्या घरी कोणी नाहीये त्यांना सपोर्टसाठी. म्हणून पण पेशंट नाही म्हणतात. तर अशा काही वेगवेगळ्या कारणांनी समजा आमच्याकडे रिसिपियंट नाहीये. मग आमचं काम असं आहे, की मग ते हार्टचं काय करायचं? वाया जाऊन द्यायचं? तर नाही. तर ते कोणाला तरी तर मिळालं पाहिजे. हार्ट असेल, लंग्स असेल. म्हणून मग आम्ही तो अलर्ट देतो स्टेट लेव्हलला. मग उरलेल्या 3 झेड-टी-सी-सी आहेत. तिथे रोटो आणि सोटो हे काम करतं. ते उरलेल्या 3 झेड-टी-सी-सीमध्ये तोपर्यंत विचारतं, की तुमच्याकडे या ब्लड ग्रुपचा पेशंट आहे का? कारण पुण्यामध्ये असा-असा डोनर आहे. मग समजा त्या सोटो लेव्हलला म्हणजे उरलेल्या 3 झेड-टी-सी-सीमध्ये जर नसेल कोणी रिसिपियंट, तर मग तो अलर्ट जातो रोटो रिजनला. म्हणजे आमचा जो रोटो रिजन आहे त्याच्यामध्ये छत्तीसगड, गोवा, दीव-दमण, गुजरात, मध्य प्रदेश असे स्टेट्स आहेत. मग त्या स्टेट्समध्ये जातो. मग तिथेही जर कोणी नसेल रिसिपियंट, तर तो अलर्ट नॅशनल लेव्हलला जातो. मग कदाचित हैदराबादमध्ये रिसिपियंट असू शकतो, चेन्नईत असू शकतो. तो जेणेकरून वी सी टू इट की तो ऑर्गन वाया नाही जाता कामा आणि समबडी शुड गेट बेनिफिट आउट ऑफ इट. कारण हार्टची कन्सेंट होणं, त्या हार्टची क्वालिटी उत्तम असणं आणि समोरचा रिसिपियंट फिट असणं हे खूप गरजेचं आणि कमी वेळा असं होऊ शकतं. त्यामुळे ते हार्ट किंवा लंग्स असे ऑर्गन्स आहेत, त्याचं जास्तीत जास्त उपयोग हा झाला पाहिजे. असं सगळं भारतभर हे एखादा डोनर असेल, की जवळ-जवळ एक डोनर असेल, की त्याचं साधारण पुढचे 48 तास तरी काम चालतं आमचं. बापरे! आणि दिवस-रात्र चालतं. आम्हाला असं म्हणून चालत नाही, की आज दसरा आहे आमच्या घरी माझ्या घरी कोणाचं तरी लग्न आहे किंवा वाढदिवस आहे. आज आता मी मोबाईल बंद करून बसणार आहे. आम्हाला मोबाईल फ्लाइट मोडमध्ये टाकणं, बंद करणं हे अलाउडच नाहीये. असं झालं तर कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे ना. हं. मॅम मला सांगा ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय आणि ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? खूप छान प्रश्न आहे हा. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे अ, जेव्हा मेंदूमृत अवस्थेमधल्या रुग्णांचं डोनेशनसाठी कन्सेंट होते, तेव्हा त्या सर्जन्सना माहिती असतं ना, की आता हे हार्ट कुठे दिल्लीला जाणार आहे किंवा चेन्नईला जाणार आहे आणि लंग्स हैदराबादला जाणार आहेत. तर तेव्हापासनंच त्या म्हणजे शरीरामध्ये डोनरच्या शरीरामध्ये जेव्हा ऑर्गन्स असतात, तेव्हाच तिथे त्यांना हे दिलं जातं, औषध दिलं जातं, मेडिसिन दिलं जातं आणि त्याच्यातनं ते ऑर्गन्स बाहेर काढून व्यवस्थित कूलर्समध्ये, बर्फामध्ये काही विशिष्ट टेम्परेचरला ते सेट करून त्याच्यामध्ये ते ऑर्गन पॅक केले जातात आफ्टर रिट्रीव्हल आणि मग ते त्या डेस्टिनेशनपर्यंत दिल्लीला, हैदराबादला, चेन्नईला पोहोचेपर्यंत ते जलद गतीने जायला पाहिजेत. अगदी भर ट्रॅफिक ह्याला काही वेळ काळ नाही. तुम्ही संध्याकाळी 6 वाजता असं नाही म्हणू शकत, की आज ट्रॅफिक आहे बाबा, आपण आता नंतर जाऊ किंवा थोड्या वेळाने रात्री जाऊ. तर असं नाही होत. मग त्याच्यामध्ये पोलिसांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. महाराष्ट्र पोलीस
आणखीन आपल्या भारतातले सगळेच पूर्ण सगळ्या स्टेट्समधल्या ट्रॅफिक पोलिसांचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. हं, आपल्याकडे आता अहमदनगरचे किंवा कोल्हापूरवरनं आपल्याकडे ऑर्गन्स येतात. हं, सोलापूरवरनं येतात किंवा इथून सोलापूरला, नाशिकला सगळीकडे नुसतं म्हणजे गंमत म्हणून सांगते, की सुरुवातीला जेव्हा ग्रीन कॉर्डर करताना मी जेव्हा कंट्रोल रूमला फोन करत असेन, तेव्हा काही दिवसांनी अशी वेळ आली, की माझा नंबर कंट्रोल रूमच्या त्या बोर्डावर डिस्प्ले झाला, हं. की मला तिकडनं कंट्रोल रूममधनं पोलीस विचारायचे, "गोखले मॅडम बोलताय का?" "तुम्ही कसं ओळखलं?" "हां, मग आज अवयवदानाची गाडी कुठून कुठपर्यंत जायची आहे." म्हटलं, "वाह! क्या बात है! तुम्हाला माझा फोन आल्यावरनं हे कळतंय." ह्यातच म्हटलं खूप आत्मीयतेने काम आहे. कित्येक वेळा असं झालेलं आहे, की त्यांना थांबावं लागलंय. कारण असं एक आमची वेळ त्यांना दिलेली असते, पण त्यावेळेस कित्येकदा सुरू होतं हं. ऑपरेशन असं नाही. हो. काही कारणाने ते 1-2 तास, 4 तास, 6 तास सुद्धा पुढे ढकललं जातं. पण तेव्हा ते सांगतात, "आम्हाला ही ड्युटी दिली आहे, हे झाल्याशिवाय परत यायचं नाही सांगितलंय." लागू दे वेळ, आम्ही इथे बसतो. आणि ते बसलेले असतात. अ, अवयवदान नक्की कोण करू शकतं? ह्याच्यासाठी काही अटी-शर्ती आहेत का? आता मगाशी मी म्हटलं तसं जर जिवंतपणी ऑर्गन डोनेशन करायचं असेल, अवयवदान करायचं असेल, हं. तर ते 18 वर्षाच्या पुढील व्यक्तीलाच करता येऊ शकतं. बरं. म्हणजे जसं की नात्यामध्ये आपल्या ॲक्टप्रमाणे नात्यात तुम्ही जवळच्या नात्यात हं. किडनी दान किंवा लिव्हरचा पोर्शन हा दान जिवंतपणी करू शकता. पण 18 वर्षाच्या वर तुमचं वय पाहिजे. पण जर मेंदू मृत अवस्थेमध्ये असेल, तर आपल्याकडे छोट्या काही दिवसांच्या बालकांचं सुद्धा डोनेशन झालेलं आहे. बापरे! हो. बरं. 1 महिन्याच्या, 20 दिवसाच्या अशा बालकांचं पण डोनेशन पुण्यात नाही, पण बाहेर म्हणजे भारतात झालेलं आहे. हं. तर ते पण होऊ शकतं. 2 वर्षाच्या मुलांचं होऊ शकतं. आपल्याकडे गेल्या वर्षीचा सर्वात यंगेस्ट डोनर म्हणजे 9 वर्षाचा मुलगा होता. तर तसं होऊ शकतं. मेंदू मृत अवस्थेत असेल तर, ब्रेन डेड असेल तर, बरोबर. पण जिवंतपणे 18 वर्षाच्या पुढेच. आणि अजून कुठला अवयव नाहीये ना, की जो जिवंतपणे आपल्याला दान करता येऊ शकतो? नाही, किडनी आहे, युटरस आहे. हां. आणखीन लिव्हरचा पोर्शन. आता युटरस सुद्धा असं खूप सर्रास होत नाही. हां. आपल्याकडे पुण्यात डॉक्टर पुणतांबेकरांचं गॅलेक्सी केअर म्हणून हॉस्पिटल आहे. हं. तिथे त्यांनी 2018 मध्ये पहिली ही शस्त्रक्रिया केली युटरस ट्रान्सप्लांटची. आईनी आपल्या मुलीला आपलं युटरस म्हणजे गर्भाशय दान केलं आणि त्या गर्भाशयातनं 2017 आय एम सॉरी आणि 2018 मध्ये त्या डोनेट केलेल्या गर्भाशयातनं त्या मुलीनी अजून एका मुलीला जन्म दिला. आणि ही पुण्यात, महाराष्ट्रात, भारतात, एशिया खंडात ही पहिली घटना आहे. सो वी आर व्हेरी मच प्राउड ऑफ हं. डॉक्टर शैलेश पुणतांबेकर. नक्कीच म्हणजे माइलस्टोन आहे म्हणजे हा मेडिकल सायन्सचा माइलस्टोन आहे. हो. हो, हो. म्हणजे अ, इतर देशांमध्ये ऑर्गन डोनेशनची परिस्थिती भारतापेक्षा कशी वेगळी आहे? वेगळी म्हणजे लाईव्ह डोनेशन ट्रान्सप्लांटमध्ये म्हटलात तर भारत आत्ता 3ऱ्या क्रमांकावरती आहे. बरं. हां, गेल्या वर्षीच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे, की हं. आपल्या इथे अजूनही कुटुंब पद्धती आणखीन एक इमोशनल बॉन्डिंग कुटुंबासाठी हे जे आहे नात्यात म्हणजे आता एखाद्या बाईला समजा किंवा आणि अ, भारतामध्ये महिला जिवंतपणे जास्त डोनेशन करतात, असं एक स्टॅटिस्टिक्स आहे. हं. आणि तेव्हा जर जिवंतपणे दान करायचं असेल, तर आपल्याकडे अख्खं घर उभं राहतं. हं. आपल्याकडे ती फॅमिली सिस्टम आहे अजूनही. हो. पण परदेशामध्ये न्यूक्लिअर फॅमिली आणि अजूनच म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे, की पण तिथे जास्तीत जास्त ब्रेन डेड किंवा मेंदूमृत अवस्थेमधल्या डोनेशन्सवरती जास्त भर आहे. हं. पण आपल्याकडे भारतात लाईव्ह डोनेशनवर जास्त भर आहे. त्यामुळे आपला भारताचा असा रेशो आहे, की पर मिलियन पॉप्युलेशन 0.5 हा आत्तापर्यंत होता. पण गेल्या वर्षी तो जरा 0.8 हं. असा त्याचा दर आहे डोनेशनचा. डोनेशनचा. त्याच्या व्हर्सेस लाईव्ह डोनेशन खूपच आहे. म्हणजे त्याची ट्रान्सप्लांट इतकी होतात, की मी म्हटलं तसं आपला जगात 3रा नंबर आहे. मग आता अवयव दानाबद्दल जी वेटिंग लिस्ट असते, जी तुम्ही मगाशी सांगितली, ती हो. वर्कआउट कशी करता तुम्ही? वर्कआउट म्हणजे
मी म्हटलं तसं की दरी खूप मोठी आहे. हो. म्हणजे आपण पर मिलियन पॉप्युलेशन वगैरे सोडून द्या. अगदी साध्या आपल्या सोप्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर आपला 140 कोटी जनतेचा देश आहे. हं. गेल्या वर्षी खूप जास्त म्हणजे 1000च्या वर आपली डोनेशन्स झालीत. बरं. डोनेशन्स. हं, हं. आणि आम्ही खूप प्राउडली सांगतो, आम्ही खूप छान डोनेशन्स केली. म्हणजे किती? 70. हं, आणि आमच्याकडे सेंटर्स किती आहेत? 67. त्यामुळे त्या तुलनेने डोनेशन्स खूपच कमी आहेत. हं. म्हणजे ही दरी भरून काढायला डोनेशन्स जमिनीत आहेत आणि लिस्ट आकाशात आहेत. हो. त्यामुळे त्याचं मॅच होण्याकरता ॲक्चुअली आपल्याकडे डोनेशन आफ्टर कार्डियाक डेथ हे जर लवकर ती यंत्रणा ग्रास्प केली, हं. तर डोनेशनचा रेटही वाढेल आणि ट्रान्सप्लांट वाढतील आणि ही दरी जरा कमी होऊ शकते. हं. पण डी-सी-डीचं सेटअप, त्याच्या परमिशन्स आणि अजून तेवढं मेडिकल यंत्रणा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गिअर अप व्हायला जरा वेळ लागेल. वेळ लागणार आहे. हां. कारण बाकीच्या परदेशांमध्ये यूकेत म्हणा, यूएसमध्ये, अमेरिकेत, नंतर युरोपमध्ये हं. डोनेशन आफ्टर कार्डियाक डेथ वरती खूप काम चालतं. तेवढं आपल्याकडे अजिबातच नाही. म्हणजे पी-जी-आय चंदीगडनी केली 27. हं. त्याचे रिझल्ट्स पण चांगले आहेत. पण तेवढं अजून आपल्याकडे नाही गिअर अप. पण होईल एक पुढच्या 10 वर्षामध्ये आपण त्याच्यात नक्की प्रगती करू शकू असं मला वाटतं. म्हणजे मी त्याच्यातली ऑथराइज्ड पर्सन नाही. कारण ते डॉक्टर्स आणि ह्यांचं क्लिनिकल अप्रोच त्यांचा कसा आणि परमिशन्स याच्यावरती ते पुढे सगळं अवलंबून आहे. पण ही जी वेटिंग लिस्ट आहे, ह्यासाठी आपल्याकडे काही कायदे किंवा नियम आहेत का? आहेत ना. वेटिंग लिस्टमध्ये मी मगाशी म्हटलं तसं, की वेटिंग लिस्टमध्ये पेशंट कोणी रजिस्टर व्हावा, कुठे रजिस्टर व्हावा, तर त्याच्यासाठी प्रत्येक ऑर्गन स्पेसिफिक गाईडलाईन्स बनवलेल्या आहेत. हां. जसं की एखादा पेशंट किडनी फेल्युअरचा आहे, ज्याच्या दोन्ही किडनी फेल झाल्यात. हं. त्याला सी-के-डी स्टेज 5 असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचं युरिया आणि क्रिएटिनाइन ह्या लेव्हल्स बेसिक आहेत, ज्या त्या बघून तुमच्या नेफ्रॉलॉजिस्टनी सांगितलं, की तुम्हाला आता काही कालावधीमध्ये किडनीचं ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासू शकते. हं. पण म्हणून लगेच त्यांनी उठून आपल्या लिस्टवरती यावं का? हं, हं. तर तसं नाहीये. तर त्याच्यासाठी बेसिक पहिला नियम असा आहे, आपल्या अख्ख्या भारतातच हा नियम आहे, इथे पण आहे, की त्या पेशंटला निदान डायलिसिसवर तरी असलं पाहिजे. हं. मग तो पेशंट जर डायलिसिस घेत असेल, त्याचे 2 हाताचे फिस्चुला फेल झालेले आहेत. मग ती कंडिशन खूप क्रिटिकल आहे. मग त्याला स्कोरिंग जास्त आहे. मग तो वर नंबर जातो त्याचा हं. आणि मग त्याला किडनी मिळण्याचे चान्सेस वाढतात जास्त. बरं. कारण आम्ही जेव्हा ॲलोकेशन करतो, तेव्हा ज्याला सर्वात जास्त स्कोर आहे, हं. त्याला पहिला प्रेफरन्स असतो. मग ती लिस्ट खाली, खाली, खाली जात राहते. पण तो पेशंट डायलिसिसवर असला पाहिजे. असं प्रत्येक ऑर्गन्सचं काहीतरी हे आहे. स्पेसिफिक ठरलेलं आहे. हां. मग त्या ह्याच्याप्रमाणे ॲलोकेशन आम्ही करतो. पण ह्या ॲलोकेशन तुम्ही करता, पण ह्याच्यामध्ये कोणी बाहेरून हस्तक्षेप करू शकतं का? असा काही किस्सा आहे का तुमच्याकडे? बाहेरून हस्तक्षेप करण्याकरता आम्हाला रोजच म्हटलं तरी काहीतरी असे प्रश्न आणखीन हे असे चालू असतात. पण कसं आहे, की ही जी सगळी सिस्टम आहे ती क्लाउड बेस्ड सिस्टम आहे. हं. आपल्या गाईडलाईन्सप्रमाणे आणखीन स्पेसिफिक ऑर्गन स्पेसिफिक जे नियम आहेत त्याच्याप्रमाणे सगळं Amazonच्या सर्व्हरवरती आणि क्लाउड बेस्ड सिस्टम असल्यामुळे त्याच्यावर सगळं अपलोड सिस्टम केलेली आहे आणि ती ट्रान्सपरंट आहे, क्रिस्टल क्लिअर आहे. हं. त्याच्यात आम्ही कोणी काहीही बदल करू शकत नाही. हं. पण बदल करा असे मात्र आमच्यावर खूप प्रेशर असतं बऱ्याचदा. हं. हा आमच्या ओळखीचा आहे. म्हणजे मला तर कित्येक वेळा असं म्हटलं, "मग काय उपयोग तुम्ही आमच्या ओळखीचे असून?" म्हटलं, "मग?" तर म्हणे, "म्हणजे तुम्ही आम्हाला प्रेफरन्स द्यायला पाहिजे." हां. असं नाहीये, असं नाही. म्हणजे मी तर कित्येक वेळा असं सांगते, की उद्या मला जरी किडनी ट्रान्सप्लांटची गरज लागली, देव करो पडू नये. हं. पण जर लागली तरी मला पण लाईनमधनंच यायचंय. मला पण वेटिंग लिस्टमध्येच माझा नंबर लावायचा आहे आणि जी काही स्कोर असेल मग मला 2 वर्ष, 4 वर्ष वाट बघणं हं. आवश्यक आहे. हं. पण ते एकदम क्रिस्टल क्लिअर आणि स्ट्रेट फॉरवर्ड सिस्टम आहे. त्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. हं. असे खूप म्हणजे किस्सा की आपलेच एक पूर्वीचे म्हणजे साधारण एक 5-6 नाही सॉरी 10-12 वर्षांपूर्वीची घटना आहे. आपल्यात एक मंत्री होते, हं. ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट
करून घेण्याची गरज होती. हं. आणि तेव्हा इथे महाराष्ट्रात एवढी लिव्हर ट्रान्सप्लांट होत नव्हती जेवढी आत्ता होतात. बरं. तर तेव्हा त्यांना गरज होती, पण त्यांना असं वाटलं, की आपला इथे नंबर येईल का नाही, डोनेशन मिळेल का नाही, डोनर येईल का नाही, त्यात आपला नंबर म्हणून त्यांनी आपलं नाव इथे नोंदवलं नव्हतं आणि मग त्यांना दुसऱ्या राज्यात म्हणजे तामिळनाडूमध्ये जाऊन ट्रान्सप्लांट करून घेण्याची हे लागली, गरज पडली. हं. पण त्यांची तिथेही जाईपर्यंत तब्येत खूप खालावली. त्यामुळे तिथेही त्यांचं ट्रान्सप्लांट होऊ नाही शकलं. हं, हं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण हं. हे अशा प्रकारचे किस्से खूप म्हणजे सारखेच कायमच होत असतात. हो. खूप जण मला असं, "अरे मग तुमची आणि आमची ओळख नाही काय? ओळखीचा काही काही संबंध नाही." कारण या लिस्टला आम्ही हातच नाही लावू शकत काही. कारण आणि ती इतकी क्रिस्टल क्लिअर आहे, की पेशंटसुद्धा फक्त ती तुम्ही म्हणाल तर वेबसाईटवरती क्लिक केल्यावर आम्हाला दिसेल का? तर नाही. हं. कारण त्याच्यामध्ये पेशंटची कॉन्फिडेन्शियालिटी असते ना. बरोबर. पेशंटचं नाव, एज, ब्लड ग्रुप सगळी क्लिनिकल इन्फॉर्मेशन असते ती. हं. त्याच्यात तो पेशंट कुठे बंगल्यात राहतो का अजून कुठल्या सोसायटीत राहतो का माझ्या शेजारच्याच सोसायटीमध्ये राहतो, माझ्या म्हणजे कोणाच्याही असं, हां. अशी काही इन्फॉर्मेशन आमच्याकडे नसते. त्या कुठल्याही पेशंटची आमच्याकडची इन्फॉर्मेशन ही पूर्णपणे क्लिनिकल असते. त्याचं वय काय, त्याचा ब्लड ग्रुप काय, त्याची मेडिकल हिस्ट्री काय, केव्हापासून आजार आहे, त्याचे डॉक्टर कोण आणि हॉस्पिटल कोण. ह्याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन आमच्याकडे नसते. मला सांगा अवयव दानाचं महत्त्व किती आहे आणि का आहे? अवयवदानाचं महत्त्व आहेच. कारण मी आत्ता मगापासून सांगते तशी, की ही एवढी मोठी वेटिंग लिस्ट आहे. तर त्या पेशंटना मुळात अशी आहे, की ही वेटिंग लिस्ट का तयार झाली? हं. कारण जे ऑर्गन्सचं डोनेशन व्हायला पाहिजे जिवंतपणी, हं. किडनी आणखी लिव्हरचं आपण डोनेशन करू शकतो जिवंतपणी. पण ज्यांना ह्याची गरज आहे, ती गरज पूर्ण होत नाही ना. हो. ती का होत नाही? त्याच्या पाठीमागे पण अनेक कारणे आहेत. एक तर म्हणजे फॅमिलीमध्ये असलेले आता आपल्याकडे सध्या न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. भाऊच नाही आहे कोणी मला. एकच मुलगा आहे, एकच मुलगी आहे. म्हणजे जे नात्यामध्ये मॅचिंग असतं. हां. सख्खा भाऊ, सख्खी बहीण, आई-वडील. आई-वडील देऊ शकतात, पण आई-वडिलांचं वय 55-60 आहे. पण त्यांना डायबिटीज आहे, त्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांना अजून काहीतरी आजार आहे. म्हणजे आई-वडील बाद हं. ते नाही, सख्खा भाऊ नाही, सख्खी बहीण नाही. 4 बहिणी आहेत मला, हं. पण एकही मेडिकली फिट नाही, कारण लाईफस्टाईल चेंजेस. मग काय करायचं अशा पेशंटनी? म्हणून मग त्यांच्याकरता ही वेटिंग लिस्ट आहे. हं. अशी अनेक कारणं असू शकतात. पण हार्ट आणि लंग्सला ही कारणं नाही. जिवंतपणी हार्ट देण्यासाठी हे काय बॉलिवूडची फिल्म नाहीये, की जिवंतपणी माझा हार्ट काढून मी दिलं. ते मिल्सन बुन्सच्या पुस्तकात ठीक आहे. पण जिवंतपणी आपण हार्ट नाही देऊ शकत. पण हार्ट ट्रान्सप्लांट करून घेणाऱ्यांची पण संख्या खूप आहे. लंग्स ट्रान्सप्लांट करून घेणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे अवयवांची गरज नक्कीच आहे आणि ते केल्यानंतर त्यांना नवीन आयुष्य मिळतं म्हणजे आणि चांगल्या प्रकारे आयुष्य ते घालवू शकतात. जर असं कधी झालं, की वेळ लागला एखादा अवयव पोचायला, तर त्याचे धोके काय असतात आणि अशा वेळी काय केलं जातं? नाही, असा वेळ नाही लागत. कारण ते तेवढा टाईम कन्सिडर करूनच सगळी मॅनेजमेंट केलेली असते. बरं. त्यामुळे धोके म्हणजे काय, की मग ते ऑर्गन वापरता नाही येणार ना, हा हो, एकच धोका आहे. हो. पण तसं होऊन नाही देत. हं. म्हणजे मी आत्ता सांगितलं तसं इतकं ते काटेकोरपणे पाळलं जातं, की त्याला क्रॉस क्लॅम्प टाईम जो असतो म्हणजे ऑर्गन आता क्रॉस क्लॅम्प टाईम दिला, की हं. त्याच्यानंतर पुढच्या 20 मिनिटामध्ये हार्ट बाहेर येणार. मग लिफ्टचे दरवाजे, गाड्यांचे दरवाजे, ॲम्ब्युलन्सचे दरवाजे सगळे ओपन करून ठेवलेले असतात. असं ते आता लिफ्टचं बटन दाबा, मग ते आत बसणार. इव्हन एअरपोर्टवरती सुद्धा एअरपोर्ट हं. अथॉरिटीजला लेटर देऊन बोर्डिंग पास सुद्धा काढून ठेवलेले असतात. हं. आणि शेवटचं त्यांना आत घेतलं जातं, की आता फ्लाइटचं दार बंद होणार. तोपर्यंत त्यांना वेळ दिलेली असते आणि इव्हन एअरपोर्ट अथॉरिटीज सुद्धा खूप महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये बजावतात. असं कधीच होत नाही, की त्यांनी आत्ता नाही, नंतर, मग जरा थांबा, पॅसेंजर आहेत. नाही. ते बोर्डिंग पास पहिलं त्यांना प्रायोरिटी दिली जाते. हं. त्यामुळे असं वेळेचं गणित नाही बिघडत ह्याच्यामध्ये. म्हणजे बिघडून चालणारच नाही. हो. आणि धोका म्हणजे मग ते ऑर्गन वापरताच नाही येणार. असं नाही करू शकत आपण. हं. आणि असं आहे या प्रोसेसमध्ये, की जेव्हा ऑर्गनची कन्सेंट मिळाली आहे, त्याला रिसिपियंट आहे, तेव्हाच ते ऑर्गन आपण रिट्रीव्ह करतो. अदरवाईज नाही. हां. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पॅनक्रियाजची कन्सेंट आहे. पण पॅनक्रियाजला टेकर्स नाही, रिसिपियंट नाही आहेत आत्ता. हं.
तर मग नाही काढलं तर ते. नाही. कारण त्याच्या ते हाईट, वेट सगळ्या गोष्टी त्याच्याशी मॅच होणाऱ्या लागतात. हं. त्यांनी कन्सेंट दिली म्हणून आपण ऑर्गन काढून नाही ठेवत. हं. असेल टेकर तरच काढणार, नाही तर आपण नाही काढू शकत. हे खूपच जबाबदारीचं काम आहे मॅम हो. आणि केवढं स्ट्रेसफुल आहे. तुम्ही सांगताय की 3 दिवस तुम्ही झोपला नाही आहात. हो. तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे ह्या सगळ्याचा? अनुभव एका शब्दात सांगते, की मी 30 नाही 33 वर्ष हे काम करतीये. हां. 1994 साली मी पहिल्यांदा मी आधी एका हॉस्पिटलमध्ये काम करायचे. हं. तेव्हा आई अशी आपली किडनी काढून आपल्या मुलाला देतीये हे मलाच खूप सरप्रायझिंग होतं. हं. तेव्हापासून जो प्रवास सुरू झाला आणि डोळे मी आय बँकेत बघायचे आधी. आय बँकमध्ये सुद्धा काम करताना डोळे काढून दुसऱ्याला दिल्यानंतर इतकं छान दिसतं. म्हणजे तेव्हाची 94-95 सालची एक मुलगी आहे, जिचं कॉर्नियल ट्रान्सप्लांट झालं. हं. ती 3 वर्षाची असताना तिची आयसाईट गेली हं. एका आजाराने आणि तिला कॉर्नियल ट्रान्सप्लांट झालं, डोळे बसवले. 2 वर्षापूर्वी मी तिच्या लग्नाला गेले होते. तर मी तेव्हापासून काम करतेय आणि एका शब्दात सांगते, की ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. सॅटिस्फॅक्शन काम करण्याचं हे. हं. त्यामुळे ते 24 तास मला खूप जण विचारतात, "33 वर्ष झाली, कंटाळा नाही आला अजून तुला?" म्हटलं, "अजून तरी नाही आलेला. पुढचं माहिती नाही." तुम्ही जवळपास आयुष्यच बदलताय अनेक लोकांचं. 33 वर्ष तेच काम चालू आहे. तुम्ही सांगितलं तुमचे एवढे अनुभव, तर ज्यांना अवयव मिळालेत त्यांचं आयुष्य कशाप्रकारे बदलतं? आयुष्य आता असं आहे पॉझिटिव्हली तुम्ही बघितलत तर आयुष्य खूप बदलू शकतं. हां. मी स्वतः पूर्वी सायकलिंग करत असे. हं. तर सायकलिंग करता एकदा खडकवासल्याला जेव्हा मी गेले होते, तेव्हा तिथे एक माणूस उभा होता आणि मी तिथे सायकल थांबवली म्हणजे रेस्ट करायला म्हणून आणि माझ्याबरोबर माझे एक दुसरे पण कलीग होते. हं. आम्ही दोघं तिथे थांबलो होतो आणि तो आला आणि म्हणाला, "तुम्ही आरती गोखले ना?" मी म्हटलं, "बापरे! तुम्ही कसं मला ओळखता?" तर म्हणे, "अहो माझं किडनी ट्रान्सप्लांट झाले." म्हटलं, "अरे वाह!" हं. तर म्हणे, "अहो मी तुमच्याच पाठीमागे राहतो." मी म्हटलं, "अहो मला नाही माहिती." तर म्हणे, "हो." मग म्हटलं, "मग तुम्ही सायकलिंग?" तर म्हणे, "मॅडम मी किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रोज 50 आणि वीकेंडला 200 किलोमीटर सायकलिंग करतो." बापरे! काय बोलायचं आता? ह्याच्यापेक्षा अजून चांगले रिझल्ट्स काय हवेत? हं. प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असते. तर काही जणांना नाही सूट झालं, तर ते ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होतही नाही. पण हं. मी असं म्हणते, की पॉझिटिव्हिटी आपण जास्त बघायला हवी आणि कुठेतरी प्रत्येक गोष्टीत प्लस मायनस असतंच. हो. पण मग चांगले रिझल्ट्स बघितले आणि चांगल्या स्टोरीज जर लोकांपुढे आल्या, तर असं कधी झालंय का मॅम, की अवयव दात्यांचे नातेवाईक भेटायला येतात? म्हणजे मेंदूमृत हां. माझ्या बाबतीत असं झालंय एकदा. म्हणजे आणि असं भेटायला येणं खूप कमी वेळा असं एकदाच मला असा अनुभव आलाय. ट्रान्सप्लांट व्हायचं होतं. रिट्रीव्हल चालू होतं. तेव्हा पेपरमध्ये बातमी आली होती. आम्ही नव्हती दिली, पण माहिती नाही कोणी दिली, नातेवाईकांनी दिली किंवा बऱ्याचदा नातेवाईक देतातही. हं. तर त्याचा फोटो छापून आला होता आणि असं त्याच्यात बातमी आली होती, की त्याची किडनी या हॉस्पिटलला, हार्ट या हॉस्पिटलला, लिव्हर इथे, असं सगळं डिस्क्राईब आलं होतं आणि मी 9 वाजता ऑफिस उघडत होते. तेव्हा एक बाई ऑफिसच्या दारात बसल्या होत्या. मी म्हटलं, "काय पाहिजे मॅडम तुम्हाला? हं. कोणाला भेटायचं आहे?" तर म्हणे, "मला आरती गोखलेंना भेटायचं आहे." म्हटलं, "बरं, मी कुलूप उघडते. तुम्ही आत या." त्या आत आल्या आणि अशा माझ्याकडे बघत बसल्या. मी म्हटलं, "काय पाहिजे तुम्हाला?" तर म्हणे, "माझ्या मुलाचं हार्ट, किडनी, लिव्हर कोणाला देताय ते मला पाहिजे." हं. म्हटलं, "तुम्हाला ऑफिसचा पत्ता कोणी दिला?" नाही म्हणे, "मला माहिती आहे." मी आले विचारत. मी म्हटलं, "मी असं नाही सांगू शकत." 3 तास त्या माझ्या ऑफिसमध्ये बसून होत्या. शेवटी एक बाई कोणीतरी आल्या. तेव्हा त्या खूप रडल्या आणि त्यांना घेऊन गेल्या. हं. मी त्यांना समजावून सांगितलं, की असं नाही आपण करू शकत. त्याच्यानंतर पुन्हा बातमी आली, की त्याचं हार्ट कुठे गेलं. मग हं. ह्या मुंबईला पोहोचल्या आणि तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्या प्रेशराईज करत होत्या, की मला माझ्या मुलाला भेटायचंय. मग ते हॉस्पिटलचे म्हणे, "कुठे आहे मुलगा तुमचा? काय नाव?" तर म्हणे, "ते नाही माहिती मला. काल पुण्यावरनं हार्ट आलंय आणि ते ज्या मुलाला दिलंय तोच माझा मुलगा." तर हे असं होऊ नये म्हणून आपण आयडेंटिटी रिव्हील करत नाही हं. आणि न केलेली आपण शेवटी हे दान आहे ना, हो. तर मग दान दिल्यानंतर आपण विसरून जायला पाहिजे. म्हणजे हे विसरायला पाहिजे, की
पलीकडची जी व्यक्ती आहे त्यांना पण इमोशनली त्रास होतो ना, हो. की आता सतत डोळ्यासमोर ह्या माणसाचं म्हणजे नातेवाईकाचा हार्ट माझ्या ह्याच्यात आहे. हे काय फिल्म नाहीये ही, की ते बऱ्याचदा WhatsAppवर किंवा अशा त्या फिल्म्स फिरतात, स्टेथो लावून बघितलाय डॉक्टरनी आणि की मग ते हार्ट धडधडतंय आणि माझ्याच मुलीचं हार्ट आहे. हे फिल्म्समध्ये ठीक आहे, असं प्रत्यक्षात. पण हे जे रिसिपियंट्स आहेत ते खूप चांगली काळजी घेतात स्वतःची पण आणि त्यांना त्याची जाणीव असते, की आज आपण जिवंत आहोत. ते कोणीतरी आपल्याला हार्ट डोनेट केलंय, कोणी आपल्याला लंग्स डोनेट केलेत, कोणी किडनी डोनेट केली आहे. म्हणून आज आपण म्हणूनच ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याकरताच तो डोनर्स डे किंवा नमन दिवस एकदा वार्षिक हा कार्यक्रम असतो. तर त्या कार्यक्रमात सर्व डोनर फॅमिली मेंबर्सना आम्ही बोलावतो आणि त्यांना कृतज्ञता एक सोहळा तो असतो आणि त्यांच्यासमोर काही रिसिपियंट्स आम्ही बोलवतो, की त्या रिसिपियंट्सचे ते कथन करतात. तर आत्ता एक म्हणजे ह्याच्याशीच संबंधित असं, की आत्ता जो आमचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये एक डॉक्टर मुलगा होता ज्याचा ब्रेन डेडनी मृत्यू झाला. त्याच्या आईनी खूप कौतुकाने लाडू करून आणले होते आणि ते आमच्या हातात दिले, की त्या रिसिपियंटपर्यंत हे लाडू पोचवा. तर त्यांनी ते आता दिलेत लाडू. आता बघू आम्ही काय करायचं पुढे त्याचं ते. पण त्यांच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्या भावनेला धक्का नाही लागता कामा. पण ॲट द सेम टाईम असं आम्ही त्यांनी दिलेत म्हणून लगेच त्या रिसिपियंटपर्यंत पोहोचवायचं असेल तरी त्याच्यावर विचार करावा लागेल. काय करायचं त्याचं ते. पण म्हणजे असं होऊ शकतं आणि होतं बऱ्याचदा. ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या पेशंट्सच्या नातेवाईकांना समजवणं किती कठीण आहे? कठीण पूर्वी खूप कठीण होतं. पण सध्या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सोपं आहे अशा दृष्टीने, की निदान समोरच्या व्यक्तीला जेव्हा हॉस्पिटलमधले काउन्सिलर्स किंवा डॉक्टर्स विचारतात, तेव्हा त्यांना ब्रेन डेड म्हणजे काय आहे हे माहिती असतं. आम्ही जेव्हा काम सुरू केलं 94 आणि 97 साली ब्रेन डेड म्हणजे काय तेच माहीत नव्हतं. तेव्हा हे टीमवर्क आहे. खूप NGOज महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या भारतात शासनाच्या स्तरावर किंवा हॉस्पिटल्समधनं किंवा आमच्यासारखे जे ऑर्गनायझेशन्स आहेत शासनाच्याच, त्यांच्यामार्फत खूप काम केलं जातंय गेली अनेक वर्ष ऑर्गन डोनेशनचा प्रचार करण्याचा आणि प्रसार करण्याचा. आता सोशल मीडियामुळे ते अजून वाढलं आहे प्रसार आणि त्याचा चांगला परिणाम नक्कीच दिसतो आहे. त्याच्यामुळे ऑर्गन डोनेशनचं जेव्हा जर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जर ग्राफ बघितला, तर 2012 साली 4-5 असे डोनर्स होत होते. त्या 4-5 डोनेशनवरनं आता आम्ही 70वर गेल्या वर्षी गेलो होतो. यावर्षी पण आमची ऑलमोस्ट 50 डोनेशन्स झाली आहेत पुणे ZTCCच्या अंतर्गत. तर अवेअरनेस आहे वाढतोय आणि त्याच्यामुळे काउन्सिलिंग करणं बऱ्यापैकी सोपं आहे. मी असं म्हणणार नाही, की एकदमच फार सोपं आणि खूप ईझी आहे. पण पूर्वी इतकं कठीण नक्कीच नाहीये. आणि ते आफ्टर ऑल इट इज अगेन परत ते टीमवर्क आहे आणि सगळ्या टीमचा ह्याच्यामध्ये भाग असतो आणि काउन्सिलरचा किंवा ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरचा आणि ट्रीटिंग डॉक्टर्सचा, इंटेन्सिव्हिस्टचा ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. सगळ्यांचाच रोल आहे ॲक्च्युअली बघायला गेलं तर. म्हणजे हॉस्पिटलमधल्या वॉर्डबॉय, आया, बाई, मावशी, ते ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आणि ZTCC, डॉक्टर्स, नर्सेस, ॲडमिनिस्ट्रेटर सगळ्यांचाच खूप मोठा सहभाग आहे. कारण हे कोणा एकाचं काम नाही. मी असं नाही म्हणू शकत, की मी 33 वर्ष खूप काम करते म्हणून आज होतं. नाही. मी नाही करत आहे, आम्ही करतोय. एखाद्या व्यक्तीने डोनेशन करायचं असं ठरवलं असेल, पण त्याच्या नातेवाईकांचा जर विरोध असेल, तर काय केलं जातं? म्हणजे जिवंतपणी? नाही, ब्रेन डेड अवस्थेमध्ये. नाही, मग नाही होऊ शकत. कारण आपल्याकडे कशी कायद्यामध्ये तरतूद आहे, की तुम्ही जिवंतपणी जरी ऑर्गन डोनेशनची प्लेज फॉर्म भरलेला असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर तुमच्या नातेवाईकांनाच अधिकार आहे, की ते तुम्ही कन्सेंट पेपरवरती सही करणं आणि जर त्यांनी सही नाही दिली, तर ते ऑर्गन डोनेशन नाही होऊ शकत. पण म्हणूनच आम्ही आता सुद्धा हा जीवन संजीवनी अभियान चालू आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्लेजेस का घेतोय, की त्या प्लेज करा तुमचे ऑर्गन्स म्हणजे तुमच्या घरात माहिती असू देत, नातेवाईकांना माहिती असू देत, की अरे ह्यानी ऑर्गन डोनेशनचं कार्ड भरलंय किंवा प्लेज फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा मृत्यू झालाय तर
आपण हे करू शकतो आणि जसं नसेल भरलेलं तरी सुद्धा नातेवाईक कन्सेंट देऊ शकतात आणि मगच होऊ शकतं ऑर्गन डोनेशन. धार्मिकदृष्ट्या काही लोक ऑर्गन डोनेशनला विरोध करतात. ह्यांना तुम्ही काय सांगाल? किंवा असा तुमच्याकडे काही एखादा किस्सा आहे का? हो, किस्सा तर खूपच छान आहे. पण तो खूप जुना आहे म्हणजे. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करत होते तेव्हाचा किस्सा आहे. त्या हॉस्पिटलमधलीच आमच्या एक स्टाफ नर्स होत्या. त्या आयसी ब्लीडनी त्यांचा ब्रेन डेड म्हणून मृत्यू घोषित केला. त्यांच्या दोघी बहिणी ज्या होत्या त्या मुंबईलाच हॉस्पिटलमध्येच नर्सेसच होत्या आणि मिस्टर पण चांगले ओरिएंटेड होते. तेव्हा अशी एक साधारण 5-6 डोनेशन्स झाली होती पुण्यात. पण त्यांच्या मिस्टरांना माहीत होतं, की ऑर्गन डोनेशन हे करते कारण मेडिकल फील्डमधले होते त्यामुळे माहिती झालं होतं. आणि त्यांनी ऑर्गन डोनेशनची परवानगी दिली, की आणि तेव्हा लिव्हर वगैरे होत नव्हतं. तेव्हा फक्त किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे त्यांच्या 2 किडनीज फक्त काढून रिट्रीव्ह करून त्या ट्रान्सप्लांट करायच्या होत्या. त्यांच्या मिस्टरांनी परवानगी दिली आणि त्याच्यानंतर ते ज्या रिलिजनशी बिलॉंग करत होते, तर ते म्हणाले, की "अहो, आम्ही ब्लडसुद्धा डोनेट करत नाही." त्यामुळे ऑर्गन डोनेशन तर फारच पुढची गोष्ट आहे. पण तरी मी कन्सेंट देतो. कारण कन्सेंट मी देणार आहे. मी नवरा आहे. बरोबर. मग त्यांच्या धर्मगुरूंना कळलं, की हा असं करतो आहे माणूस. मग ते आले हॉस्पिटलमध्ये. त्यांनी खूप रेझिस्ट करायचा प्रयत्न केला. त्यांना धमकी दिली, की तुम्ही हे असं केलंत तर हे धर्माच्या विरुद्ध आहे. आम्ही तुमच्या बायकोला बरियल करायला म्हणजे हे करायला परवानगी देणार नाही. आणि त्यामुळे ते खूप घाबरले. आणि ते त्यांना शोधत होते हॉस्पिटलमध्ये, की हे कुठे आहेत? त्यांना आम्हाला हे समाचार घ्यायचा आहे, म्हणजे सांगायचंय, की हे तुम्ही कन्सेंट विथड्रॉ करा आणि हे असं ऑर्गन डोनेशन वगैरे असं काही नसतं आणि ब्रेन डेड वगैरे पण काही नसतं. हे जिवंत आहे, ही बाई घरी जाईल आणि हे असं हॉस्पिटलमध्ये हे चुकीचं काम करतायत. पण त्या सिस्टरचा नवरा कन्विन्स्ड होता. तो म्हणाला, "नाही, मला पूर्ण विश्वास आहे." कारण माझी बायको स्वतः स्टाफ नर्स आहे ना. बरोबर. त्यामुळे माझा विश्वास आहे ह्याच्यावर. तर आता मी ह्याच्यातनं कसं काय करू? हॉस्पिटलच्या बाहेरही जाता येत नव्हतं. पण ते त्यांना शोधत होते. त्यांना मी आमच्या डिपार्टमेंटमध्ये आत लॉक केलं. बाहेरनं कुलूप लावलं. तुम्ही बसा आतमध्ये. चहा, कॉफी दिले. दिवे बंद करून ठेवले. मी बघते म्हटलं त्यांच्याकडे. मी आणि माझी एक कलीग होती. आम्ही बघितलं. ते जेव्हा गेले हॉस्पिटलच्या बाहेर कळलं पहाटेचे 2-2:30 वाजलेत. तर त्यांना बाहेर काढलं. म्हटलं, "आता जा तुम्ही घरी." पण दुसऱ्या दिवशी डोनेशन झालं आणि मग त्या धर्मगुरूंना बोलवलं, "आता काय करताय सांगा." मग ते म्हणाले, "आता आम्ही करतो म्हणजे पण हे आमच्याकडे अलाउड नाहीये. तुम्ही धर्माच्या विरुद्ध जाऊन हे काम करायला लावलेत." म्हटलं, "असं काही नाही. सगळ्या धर्मांमध्ये सांगितलेलं आहे, सर्व जातींमध्ये सांगितलेलं आहे. ऑर्गन डोनेशन तुम्ही हे करूच शकता." चुकीच्या पद्धतीने अवयवांची तस्करी केली जाते. ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? खरं म्हणजे मी त्याच्यावर बोलायला ऑथराइज नाही. कारण झेड-टी-सी-सी हे जे काम करतं ते मेंदूमृत अवस्थेमधल्या रुग्णांचं ट्रान्सप्लांट डोनेशन आणि त्याच्याबद्दलचं ट्रान्सप्लांट. तर हे अवयवांची तस्करी किंवा ट्रॅफिकिंग हे जे सगळं आहे ते जिवंतपणी जेव्हा डोनेशन केलं जातं, त्या संदर्भातले हा प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न मला लागू नाहीये. पण ह्या सगळ्याचा झेड-टी-सी-सीवर परिणाम होतो का? परिणाम म्हणजे काय, की लोकांना असं वाटतं, की आम्ही पण तेच करतोय. असं होतं बऱ्याचदा. मिसकन्सेप्शन म्हणजे पेपरमध्ये आम्ही असं काहीतरी वाचलं, तर मग हे तसंच असेल मला वाटतं. ते झेड-टी-सी-सीचं नाव येतं ना सारखं पेपरला. पण झेड-टी-सी-सीचं नाव कशा करता येतं? झेड-टी-सी-सीचं नाव ऑर्गन डोनेशन मेंदूमृत अवस्थेमधल्या पेशंट संदर्भात येतं. बाकी जिवंतपणी ऑर्गन डोनेशनचा आणि झेड-टी-सी-सीचा काहीच संबंध नाही. अवयव दान करण्यासाठीची प्रक्रिया काय? जिवंतपणी मी म्हटलं तसं, की परमिशन्स घ्याव्या लागतात. पण मृत्यू पश्चात जर ऑर्गन डोनेशन करायचं असेल, तर आमचा एक क्यूआर कोड आहे. पूर्वी म्हणजे बिफोर कोविड आम्ही फिजिकली फॉर्म्स भरून घ्यायचो. पण आता पोस्ट कोविड नोटोनी जो क्यूआर कोड दिलेला आहे, खूप सिंपल प्रोसेस आहे. क्यूआर कोड स्कॅन करायचा. ते आधार कार्ड लिंक्ड आहे क्यूआर कोड. त्यामुळे आधार कार्ड तुमच्या जवळ असायला पाहिजे किंवा तुम्हाला त्याचा नंबर माहिती असायला पाहिजे.
तो नंबर भरायचा, तुमची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यात भरायची, नाव, पत्ता, ब्लड ग्रुप आणि तिथे कुठल्या अवयवांची यादी दिलेली आहे. ॲक्च्युअली बघायला गेलं तर सगळ्याच ह्याच्यावर तुम्ही टिक करू शकता. कारण यू नेव्हर नो की तुमचा मृत्यू कसा येणार आहे आणि तो ब्रेन डेड होणार आहे हेही माहीत नाही. म्हणजे मी कित्येकदा असं म्हणते की मी जर ब्रेन डेड अवस्थेत गेले तर मी खरी नशीबवान आहे. कारण माझे ऑर्गन्स डोनेशनला जातील ना. पण अदरवाईज जर माझा साधा मृत्यू झाला, घरी हार्ट अटॅक आला आणि झोपेत मृत्यू झाला, काहीच नाही करता येणार. म्हणजे बॉडी डोनेशन करता येईल, डोळे दान करता येतील, स्किन करता येईल, पण ऑर्गन्स नाही करता येणार. कुठल्या पेशंटला माझा हार्ट नाही मिळणार आहे. सो जे ब्रेन डेड अवस्थेमध्ये जातात ते नशीबवान आहेत की तुम्हाला ही संधी मिळाली आहे की तुम्ही आज ऑर्गन डोनेशन करू शकता. त्यामुळे तो फॉर्म भरायचा, प्लेज फॉर्म, आणि जास्तीत जास्त लोकांना, आपल्या घरातल्या नातेवाईकांना, मित्रांना हे माहिती पाहिजे की यांनी फॉर्म भरलाय. सो आपल्या कायद्याने जी परमिशन दिलेली आहे की तुम्ही मृत्यू पश्चात तुमच्या नातेवाईकांना अधिकार दिलेला आहे, तर ते त्यांना साईन करायला अडचण नाही आली पाहिजे. आणि आम्ही आत्ता सध्या स्कूल्समध्ये किंवा यूथशी जास्त, यूथचा कसा दुहेरी उपयोग होऊ शकतो. एक तर जे यंग लोक आहेत, यंग पॉप्युलेशन, त्यांचा जर उद्या काही कारणाने मृत्यू झाला, म्हणजे आता आयसी ब्लीड आहे, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट आहे, त्यांचे पेरेंट्स देतील. पण त्यांच्या पेरेंट्सचा जर मृत्यू झाला असा काही, तर यूथला हे माहिती पाहिजे ना की आपल्याला साईन करायचंय प्लेज फॉर्म. मग आपल्याला माहीतच नसेल तर, म्हणून यूथ पण आणि सर्व वयोगटांमध्ये प्लेज फॉर्म भरला पाहिजे. मॅम, तुम्ही इतके 33 वर्ष काम करताय ह्यासाठी, असा एक कुठला प्रसंग आहे जो तुम्ही कधीच नाही विसरू शकत? खूप अवघड आहे सांगणं, कारण इतके प्रसंग 33 वर्षामध्ये अनुभवलेत. 2017 असेल, हो 17 डिसेंबर. तर तेव्हा पुण्यातल्या एका हॉस्पिटलमधनं मुंबईला बाय रोड ग्रीन कॉरिडॉरनी, बघा पुण्यातलं एक हॉस्पिटल ते मुंबईतलं एक हॉस्पिटल, बाय रोड ग्रीन कॉरिडॉरनी 90 मिनिटात, यू विल नॉट बिलीव्ह, पण हे रेकॉर्ड ब्रेक आहे, 90 मिनिटात ग्रीन कॉरिडॉरनी पोलिसांनी हार्ट तिथे पोहोचवलं होतं. हां, असं खूप वेळा पोलिसांनी मुंबईला नेलेलं आहे हार्ट, किंवा मुंबईतनं पण आलेलं आहे. तर त्या हॉस्पिटल, नॉर्मली पुण्यातनं मुंबईला बऱ्याचदा गेलं, कारण आपल्याकडे इथे तेव्हा सुरुवातीला हार्ट ट्रान्सप्लांट करायला हॉस्पिटल्सना परमिशन नव्हती किंवा रिसिपियंट्स नव्हते. आता असं खूप कमी वेळा होतं की पुण्यातनं ऑर्गन्स बाहेर जातात. अगदीच क्वचित वेळा होतं, पण तरी होतं, म्हणजे वर्षात तुम्ही गृहीत धरा 8-10 वेळा होतं. तर असंच एकदा ते हार्ट पुण्यातनं ग्रीन कॉरिडॉरनी मुंबईला गेलं, आणि सगळं जेव्हा ग्रीन कॉरिडॉर चालू असतो तेव्हा पोलीस मला किंवा आमच्या कोऑर्डिनेटर्सना, जे कोण आम्ही त्यांच्याशी संपर्कात असू, त्यांना कळवतं की ही हद्द सोडून आता तुमचे ॲम्ब्युलन्स आणि हे अवयव पुढच्या हद्दीत गेलेले आहेत मॅडम, ओव्हर टू यू वगैरे असं ते त्यांच्या ह्याच्यात सांगतात. मग ठीक आहे, आम्हाला एक अंदाज येतो की आता किती वेळात पोहोचणार आहेत. तर तसं एकदा उलटं झालं होतं की मुंबईतून हार्ट पुण्यात येत होतं आणि एक पनवेल क्रॉस केलं आणि एक्सप्रेसवेला ते हार्ट, म्हणजे ती ॲम्ब्युलन्स आणि हे सगळं लागलं, आणि मला आणि ते पुढे गेलं, म्हणजे एक्सप्रेसवेची पण हद्द सोडून पुढे गेलं. आणखीन तिथल्या एका कॉन्स्टेबलचा मला फोन आला, म्हणजे त्या ग्रीन कॉरिडॉर करणाऱ्या कॉन्स्टेबलचा. म्हणे की तुम्ही गोखले मॅडम बोलताय का? म्हटलं हो. तर म्हणे की आत्ताच अवयवदानासाठी, म्हणजे ते हार्ट जे आहे आतमध्ये, ते सगळे ॲम्ब्युलन्स आणि कार्स वगैरे आत्ताच माझ्या हद्दीतनं पुढे गेल्या, म्हणून तुम्हाला फोन केला. म्हटलं थँक्यू व्हेरी मच. तर म्हणे मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, सांगू का? म्हटलं सांगा. काय सांगायचे? तर मला म्हणाले, मॅडम मी त्या ॲम्ब्युलन्स ज्याच्यामध्ये हार्ट होतं, त्या ॲम्ब्युलन्सवरती मी स्वतः गुलाबाच्या पाकळ्यांनी उधळण केली. मला असं वाटलं की काय संबंध ना यांचा. मी म्हटलं तुम्ही का केलंत? तर म्हणे मॅडम 2 वर्षापूर्वी ह्याच रोडवरनं, ह्याच पुण्यातल्या हॉस्पिटलमधनं मुंबईच्या ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्हीच हार्ट पाठवलं होतं. मी म्हटलं हो आता मीच पाठवते सगळीकडे. तर म्हणे पाठवलं होतं.
ते हार्ट ना माझ्या 17 वर्षाच्या मुलावर बसलंय. बापरे! म्हटलं, "अरे बापरे!" तर म्हणे, "हो." म्हटलं, "मग कसा आहे तुमचा मुलगा?" तर म्हणे, "तो खूप छान आहे आणि छान आयुष्य त्याचं चालू आहे आणि आज त्याच हॉस्पिटलमधनं पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये हृदय चाललंय." हं. म्हणून त्याला ट्रिब्यूट म्हणून मी गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यावरती उधळण केली, की अदृश्यपणे त्यांचा मुलगा समोर आला आणि त्यांना खूप छान वाटलं, की आज माझा मुलगा पण चांगलं आयुष्य जगतोय. आणि सर्वात म्हणजे दरवर्षी जेव्हा नमन दिवसाचा कार्यक्रम आम्ही करतो ना, हं. तेव्हा समोर 70, 75 म्हणजे आता गेल्या वर्षी 70 होत्या म्हणून, की त्याच्या आधी जेव्हा लहान संख्या होती तेव्हापासनं सुद्धा जेव्हा सगळे डोनर फॅमिली मेंबर्स आमच्या समोर बसलेले असतात हं. आणि ते जेव्हा स्टेजवर येऊन बोलतात, कसा त्यांनी निर्णय घेतला हे सांगतात. हं. तर हे सगळं ऐकत असताना मन भरून येतं नक्कीच. म्हणजे ते खूप प्रसंग आहेत असे, की काय-काय अवस्थेमधनं पेशंटचे नातेवाईक अवयवदानाला हो म्हणतात किंवा मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करत होते, तेव्हा सुद्धा एखाद्या आईनी आपल्या मुलाला किडनी देणं, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना. हो. आज किडनी देणं, तू दे किडनी आणि किडनीचं घेऊन ट्रान्सप्लांट करू इतकी सोपी गोष्ट नाहीये ती. आज आई त्याच मुलाला पुनर्जन्म देते आपली किडनी देऊन. ही जी भावना आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती तुम्हाला समजली पाहिजे. मी नेहमी आमच्या अपकमिंग कोऑर्डिनेटर्सना किंवा सोशल वर्कर्सना मी सांगते कायम. जेव्हा आपण खूप कॅज्युअली हे वाक्य म्हणतो, की "येस, येस, आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन." नाही. तुम्ही नाही समजू शकत. जोपर्यंत तुम्ही त्या अ, अवस्थेत किंवा परिस्थितीमध्ये जात नाही, तोपर्यंत समोरचा माणूस काय परिस्थितीत आहे, हे तुम्हाला नाही समजू शकत. हं. मी आज असं नाही म्हणू शकत, कारण माझा नवरा, माझ्या मुली जिवंत आहेत. चांगली गोष्ट म्हणजे चांगल्या तऱ्हेने हेल्दी लाईफ जीवन जगतात. पण आज त्या समोरच्या बाईची मुलगी गेलेली आहे किंवा मुलगा गेलेला आहे किंवा नवरा गेलेला आहे. तुम्ही नाही तिची अवस्था समजू शकत. हं. त्यामुळे कधीही काउन्सिलिंग करताना आम्ही असं हे वाक्याला बंदी आहे, की मी समजू शकते तुमची परिस्थिती काय आहे. नाही समजू शकत. म्हणून त्या परिस्थितीमध्ये जाऊन तुम्ही स्वतःला विचार करा, की तुम्ही त्या परिस्थितीमध्ये असाल, तर तुम्ही ऑर्गन डोनेशनची कन्सेंट देऊ शकता का? हं. त्यामुळे ती विचार करण्यासारखी गोष्ट असते. आणि असं जेव्हा समजूतदार नातेवाईक असतात, बऱ्याचदा आई म्हणा किंवा आता ज्यांना मी म्हटलं, की घेऊन गेले होते दिल्लीला. हं. हं. तर तेही 2 यंग डोनर्स होते. त्या बाईंचा नवरा गेलेला होता. त्या जे गृहस्थ आले होते त्यांचा 9 वर्षाचा मुलगा गेलेला होता. आदल्याच वर्षी त्यांची बायको गेलेली होती. तो माणूस दिवसभर डिस्टर्ब होता. त्याला किती यातना होत असतील, समोर मुलाचा फोटो दिसतोय, त्याचे ऑर्गन डोनेशन केलं म्हणून इथे वाहवा होतीये. पण तो आतनं असा पोखरला गेलेला होता. ते नाही बघवत आम्हाला. हं. सोशल वर्कर जरी असलो, काउन्सिलिंग आम्ही करत असलो, तरी वी आर अल्सो ह्युमन बीइंग्ज ना. हो. त्यामुळे आम्हाला ते नाही बघवत. त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत 33 वर्षात. पण त्यातल्या त्यात तो पोलिसांचा खूप हृदयद्रावी प्रसंग होता. मॅम, तुम्ही खरंच खूप मोठं काम करताय आणि ते तुम्ही आमच्या ह्या शोमध्ये येऊन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलत आणि इथे आलात ह्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. जाता-जाताच फक्त मी एक वाक्य सांगून जाते. आमची टॅगलाईन म्हणून नव्हे, पण सर्वच प्रेक्षकांना सांगते, की आठवणीत राहण्यापेक्षा 8 जणांमध्ये राहा. वाह! धन्यवाद. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, वैचारिक किडाच्या पेजला सबस्क्राईब करा. भेटूयात वैचारिक गप्पांच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.